रमजानमध्ये सुफी बाजारचा अनोखा उपक्रम, सर्व समाजासाठी रोजगाराची सुवर्ण संधी, मोफत जागा, वीज, पाणी आणि सुरक्षा. नगरसेवक सुफी जीन यांची जनतेसाठी मोठी भेट. धर्मभेद विसरून बंधुभावाचा संदेश. सुफी जीन यांच्या कामाची मान्यवरांकडून दाद. रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यात जास्तीत जास्त पुण्य कमावण्याचं काम अनेक लोक करत असतात. नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील लोकप्रिय आणि कार्यसम्राट नगरसेवक सुफी जीन यांनी तर पुण्यांचा अक्षरशः कळसच गाठल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे काही राजकारणी नेते दोन समाजात दुही निर्माण करून देण्याचं काम करीत असताना त्याला छेद देत नगरसेवक सुफी जीन यांनी सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला सारत समाजात ऐक्य आणि बंधुभाव जपण्याचं मोठं काम उचललं आहे. लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सुफी बाजारच्या माध्यमातून सर्व समाजातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची दुकानं उभारण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर या व्यावसायिकांना मोफत वीज, मोफत पाणी देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नव्हे तर या सर्व व्यावसायिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेत पदरमोड करून सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवक सुफी जीन यांनी एक कार्यक्षम, जनतेच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तुझं नाव सांग भाऊ, तू इकडे दुकान नाव आहे. माझं नाव रवींद्र मारुती कांबळे. मी जुन्या नाशकातून कोळेवाड्यातून आलेलो आहे आणि सुपीबाईंच्या दूध बाजारात इथे दुकान लावण्यात आलेलं आहे. सबका स्वागत है इधर। मतलब सब फ्रीडम है, कोई किसी का टेंशन नहीं है और सब फ्री ऑफ कॉस्ट है। और सबसे बड़ी बात जातिवाद नहीं है और सब लोग आ रहे हैं, सब मजे कर रहे हैं, कोई चीज़ का झगड़ा नहीं, कुछ नहीं। और सबसे बड़ा हमारे सुपीजन भाई, इन्होंने ऑफ कॉस्ट जगह दी, कोई चीज़ का पैसा नहीं, कुछ नहीं। और जो भी मतलब कोई टेंशन नहीं कोई चीज़ का। और मैं इनका बहुत बहुत आभार हूँ जो इन्होंने जगह दी, इतना लाइट भी दिया, बहुत 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 धन्यवाद। और मैं इधर से हूँ, मैं हूँ प्रॉपर पंजाब से, मैं इधर नासिक में रहता हूँ। आपने किस चीज का शॉप लगाया? मैंने ज्वेलरी का शॉप लगाया है। नाम क्या? मेरा नाम जसमीत सिंह है। आपने महाराष्ट्र में पहले देखा था क्या? नहीं, मैं महाराष्ट्र में पहली बार, मतलब इतना बड़ा सुपीजन बाजार कभी नहीं देखा था। ओके। बहुत बड़ा बाजार बड़ा और बहुत इतनी पब्लिक है, कोई टेंशन नहीं, कोई चीज का जातिवाद नहीं, बहुत फ्रीडम है। सब लेडीज वीडीज कोई टेंशन नहीं, सब आओ सुपीजन बाजार। हम लोग नेक्स्ट टाइम भी आएंगे। नेक्स्ट टाइम जरूर आओ सर। थँक यू, ऑल द बेस्ट। तुझं नाव सांगा, कसली दुकान लावली तुम्ही? माझं नाव आहे रुपाली कासल. माझं बांगड्याचं शॉप आहे. इथं मला चांगलं प्रॉफिट मिळतंय. इथं प्रोत्साहन पण चांगलं आहे. कसलं फी वगैरे काहीच नाही. तुम्हाला असं काय वाटलं इकडे काय जातीवाद असं काही? नाही, जातीवाद वगैरे काहीच नाही. मला इथं 3 वर्ष झाले स्टॉल लावून. मला काहीच प्रॉब्लेम आला, कुठले लोक वगैरे काहीच बोलत नाही. लोकांना काय मेसेज देईल तुम्ही? म्हणजे काय आव्हान करेल? मला चांगलं म्हणजे प्रोत्साहन चांगलं मिळालं, म्हणजे प्रॉफिट पण चांगलं मिळालं, कोणाचा त्रास वगैरे काहीच नाही.
बिझनेस झाला तुमचा? हो, बिझनेस मला दरवर्षी चांगलाच बिझनेस होतो. 15-20 हजार रुपये प्रॉफिट होतो. अरे वा. सुप्रीबाईंनी लावल्याबद्दल त्यांना काय म्हणाल तुम्ही? त्यांचा धन्यवाद करतो. नाही, 4 वगैरे. पुढच्या वर्षी अजून लावा बघा. पुढच्या वर्षी नाही, ते जोपर्यंत नगरसेवक राहतील तोपर्यंत आम्ही लावतच राहतो. म्हणजे ते कायम नगरसेवक राहिले पाहिजे. आमच्यासारखे लोक त्यांना असं बोलणं मी त्यांना जास्त सपोर्ट करू, अजून याच्या पुढे त्यांची जास्त प्रगती होईल. खंबीर नेतृत्व आणि तुम्ही खंबीरपणे ते आज या सोफीजीन बाजारमध्ये जुन्या नाशकात मी या ठिकाणी आलो आणि इथला सगळा ईदचा माहोल बघितलेला आहे आणि नाशिक शहरातले सगळे लोक, सर्व समाजाचे लोक या ठिकाणी बघून मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि मी या ठिकाणी सुफीजीन या ठिकाणचे नगरसेवक यांना मनापासून मी धन्यवाद देतो का त्यांनी हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केला आहे. मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, सगळीकडे मी फिरत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु मी या ठिकाणी पहिल्यांदा असा बाजार बघितला का सर्व धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी स्टॉल अलाउड केलेले आहे आणि हजारो स्टॉल्स या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या सोयी या त्या ठिकाणी त्यांनी लाईट असेल, त्याच्यानंतर तिथलं डेकोरेशन असेल, तिथं त्यांचे स्टॉल असेल, या सगळ्या सुविधा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं हे बघतो आहेत आणि सर्व समाजाच्या लोकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर आज आपण बघितलेलं आहे का महाराष्ट्राचं राजकारण काही लोकांनी खराब केलेलं आहे का जे स्वतःच्या धर्माच्या नावावर या ठिकाणी राजकारण करतात, फक्त हिंदू मुसलमान अशा हे करून या ठिकाणी लोकांना गुमराह केलं जातं. परंतु सुफीजीन यांना मानलं पाहिजे का त्यांनी सर्व समाजाच्या लोकांना या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून दिले. या ठिकाणी त्यांनी रोजगार लोकांना कसा मिळेल, त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि सर्व जाती धर्माचं वातावरण कशा पद्धतीने चांगलं राहील याचा त्यांनी विचार केलाय. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अशाच पद्धतीचं कार्य त्यांनी यापुढे पण करावं. मी तो तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मी आता कोणाचं नाव घेत नाही, पण काही मंत्री अशा पद्धतीचं चुकीचं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि फक्त जातीवाद करून, हिंदू मुसलमान करून या ठिकाणी राजकारण करत आहेत. आम्ही हजारो वर्ष झालं या देशाचा आम्ही परंपरा बघितलेली आहे, आम्ही इतिहास बघितलेला आहे. अशा पद्धतीचं काम कधी याच्या पुढे अगोदर झालेलं नाही, परंतु आता काही लोक हे काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला खोडून काढण्याचं काम या ठिकाणी सुफीजीन करतात. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. अशाच पद्धतीचं काम झालं तर या देशामध्ये हिंदू मुसलमान एकोप्याने पूर्वी पण राहत होता, आता पण राहील, याच्या पुढे पण राहील आणि मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वप्रथम मी सुप्रीबाईला मनापासून धन्यवाद देईन का त्यांनी हा एवढा मोठा मेळावा इथे लावला, बाजार इथे लावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का त्यांनी हे बाजार लावताना सगळ्यांना फ्री केलेलं आहे. कोण कुठल्या समाजाचा, हिंदू आहे का, मुसलमान आहे का, शीख आहे का, ईसाई आहे, हे काही न बघता ज्याला बाजार लावायचा त्यांनी इथं बाजार लावलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असलं इथे का लोकांचं शेवट तुम्ही काय राजकारण करता, काय करता याची लोकांना काही घेणं नसतं. तुमची फॅमिली कशी चालेल, तुमच्या घरामध्ये चूल कशी पेटली पाहिजे, ही महत्त्वाचं काम हा सुफीजींनी यांनी केलेलं आहे. ते महत्त्वाचे जुने कॉर्पोरेटर आहे आमचे, माझ्यावर राष्ट्रवादी त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. काही गोष्टी शिवाय आता ते नाही आमच्याबरोबर, भविष्यात राहतील आमच्याबरोबर ते पुन्हा. पण मनापासून यांना धन्यवाद दिला पाहिजे. असं त्यांचं आज किती वर्ष झालं सुरुवात झालं, तिसरं वर्ष आहे का एवढा मोठा बाजार इथं भरलेला आहे आणि अनेक लोकांना इथं काम धंदे मिळाले, अनेक लोकांनी इथं पैसे कमवलेले आहे. आम्ही अनेक लोकांच्या रस्त्याने आता इथं बोलत आलो का त्यांनी आम्हाला कुठला जातीवाद नाही का काय नाही, कसलं काय म्हणे इथं सुफीबाई आम्हाला इथं सगळे माणसं, हिंदू असेल मुसलमान, सगळे आम्ही एकोप्याने राहतोय. काही ठरलेले लोक फक्त काहीतरी भांडण लावायचा प्रयत्न करून आपली पुरी भाजायचा प्रयत्न करत असता. म्हणून मी सुफीबाई आज मनापासून धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी एक चांगला मेसेज दिला, या सर्व धर्म सर्व भाव हा मेसेज दिला. त्यांना मनापासून धन्यवाद. भविष्यात सुद्धा तुम्ही असं चांगलं काम तुमच्या हातून घडेल अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. माझं नाव आहे मनीषा राम पवार. आमचं जुन्या नाशकामध्ये दुकान आहे भांड्यांचं. तिथं काही कारणामुळे आमचं धंदा होत नाही, वाट्यांचं चटई भरलं आहे, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे. इथं व्यवस्थित धंदा होतोय आमचा, काही कोणाचं काही प्रॉब्लेम नाही, सगळेजण एकमेकांना हेल्प करताय. व्हिजिट द्या या बाजाराला, चांगला आहे, छान आहे, योग्य दरामध्ये वस्तू पण आहे.
ओके. मी आज सर्वप्रथम आपल्या या प्रभागाचे लाडके नगरसेवक आमचे सहकारी मित्र सुफीभाईजी यांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. आज पाडव्याच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी संपूर्ण देशभरातून आता रमजान या ठिकाणी साजरा होणार आहे आणि म्हणून त्यांनी त्या रमजानच्या सणाच्या निमित्तानं या दूध बाजार असेल, आमचा जुना हा नाशिकचा बाजार असेल, या बाजारामध्ये त्यांनी प्रभागामध्ये एक सर्वात मोठा उपक्रम असा राबवला की जो सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असो की त्याला कुठला व्यवसाय करायला अडचण येत असेल तो कुठला व्यवसाय करू शकतो आणि म्हणून रमजानच्या निमित्तानं व्यवसायासाठी आलेले सर्व व्यावसायिक बांधवांना त्यांनी या ठिकाणी जागा मोफत उपलब्ध करून दिली महानगरपालिकेतर्फे. त्यानंतर त्यांना लाईट देखील मोफत उपलब्ध करून दिली आणि त्यांना विशेष करून संरक्षण हे त्यांचं या ठिकाणी 100% मिळालं. त्याबद्दल मी त्यांचं सुफीजीन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आमच्या सर्वांच्या वतीनं अर्जुन भेटिळे असतील, डॉक्टर शेख जाकीर भाई शेख असतील, आमचे अनिल भाऊ चौगुले असतील, आमचे रत्नाकर अण्णा गायकवाड असेल, आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या हातून असंच या ठिकाणी समाजसेवेचं काम घडो. त्यांना भविष्यात देखील या ठिकाणी आयुष्य एकदम उदंड निरोगी आयुष्य देवो, त्यांच्याकडून चांगली समाजाची सेवा घडो अशी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव पूजा, मी पाथर्डी फाट्यावरून आलेली आहे. इथलं मार्केट पण छान आहे आणि बिलकुल असं टच वगैरे झालेलं नाही. जेंट्स वगैरे एकदम सिस्टमॅटिक मार्केट चालू आहे आणि रेट पण एकदम स्वस्त आणि छान आहे. मार्केट एकदम चांगलं वाटलंय. सगळेजण येतात इथे शॉपिंग, महाराष्ट्रीयन पण येतात, मोमेडियन पण येतात. एकदम मस्त शॉपिंग आहे. शकतात तुम्ही, अजून 2 दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही इथे येऊन नक्की भेट देऊ शकतात. एकदम छान शॉपिंग आहे. दरम्यान या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी डॉक्टर झाकीर शेख, अर्जुन भेटिळे, माननीय नगरसेवक अनिल चौगुले, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोर, रत्नाकर गायकवाड, महेश थोरात, अतुल बाजारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुफी बाजारला नगरसेवक श्री सुफीजी यांच्या समवेत भेट देत संपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत नगरसेवक सुफीजी यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. न्यूज 24 महाराष्ट्र, नाशिक.